भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक योगदानाचा उल्लेख केला. काँग्रेस हा स्वातंत्र्य लढा, संविधान, लोकशाही व सामाजिक न्यायाचा आधारस्तंभ असल्याचे सांगत त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन केले. सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेवर काँग्रेस व महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या देशाची प्रगती, या देशाला घडवण्याचं काम, इंग्रजांना पळून लागण्याचं काम, देश स्वतंत्र करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. ब्रिटिशांना पळवताना अनेक काँग्रेसच्या लोकांच्या घराची राखरांगोळी झाली, अनेक लोकांनी बलिदान दिलं, त्यास हा देश स्वतंत्र झाला. अनेक वीर जवान स्वतंत्र भारत देश असताना स्वतःचा घरदार संसार सोडून त्यामध्ये उभी घेतली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि काँग्रेसनेच ह्या देशाची प्रगती केली. सुईपासून आज सर्व काय आहे ते काँग्रेसच्या काळात झालं. अनेक डॅममधले अनेक धरणं बांधले, रस्ते असतील, या देशाची प्रगती फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षामुळे झाली. मग शेतकरी सुजलाम क्रांती, अनेक डॅम बांधले, अनेक धरणं बांधले, त्या धरणातून वाड्या वस्त्यावर पाणी नेलं, अनेक शहरामध्ये मोठमोठे उद्योग काँग्रेस पक्षाने आणले. आणि आज बघताय की काँग्रेस पक्षाने अनेक पंतप्रधान दिले या देशाला. आज मोदीसारखं एक हैवान या देशामध्ये राज्य करत असताना सर्व इलेक्शन कमिशनर, कोर्ट असेल, ईडी असेल, ह्याच्या माध्यमातून सत्ता काबीज करण्याचं, वोट चोरी असेल, असे अनेक कारनामे करून या राज्यात आणि देशात वोट चोरी करून सत्ता भोगतायत. मी आपल्या सगळ्यांचा अधिक वेळ घेणार नाही. खासदार प्रणिती शिंदे व शिंदे साहेबांच्या आपल्या दोघांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो, अधिक वेळ घेत नाही. त्या महापालिका इलेक्शन आहे, बरेच लोक या ठिकाणी इच्छुक आहेत. इथं वेळ न घालता आपल्या आपल्या प्रभागात जावा आणि काँग्रेस पक्ष विजय करण्याकरता आपण सगळे प्रयत्न करा. हीच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. बरेच लोक या ठिकाणी उमेदवार आहेत, तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि काँग्रेस देण्याच्या स्थापनेच्या तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो. जय जय महाराष्ट्र. जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार यांनी काँग्रेसचा स्थापना दिवस हा लोकशाही संघर्ष व संविधानिक मूल्यांच्या संरक्षणाचे प्रतीक असल्याचे सांगितले. काँग्रेसने नेहमीच गरीब, शेतकरी, कामगार व वंचितांचा आवाज बनवून देशाला एकत्र ठेवले आहे, असे ते म्हणाले. व्यासपीठावरील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व काँग्रेस प्रेमी, आज 28 डिसेंबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दिनाची स्थापना दिवस आहे. या स्थापना दिनानिमित्त उपस्थित सर्व काँग्रेस प्रेमींना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काँग्रेस स्थापना दिनानिमित्त मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, 28 डिसेंबर 1885 साली आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 22 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय अधिवेशन पुण्यामध्ये घेणार होतं, पण पुण्यामध्ये त्यावेळी प्लेगची साथ असल्यामुळे पुण्याचे राष्ट्रीय अधिवेशन रद्द करून 28 डिसेंबर 1885 साली त्यावेळी मुंबई येथे तेजपाल पाठशाळा या संस्कृत पाठशाळेमध्ये आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे स्थापनाचे मुख्य प्रवर्ते ॲटोवेल, ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा या सर्वांनी मिळून
या काँग्रेस पक्षाची स्थापना केली. अनेक सदस्य उपस्थित होते. देशातले त्यावेळी 72 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अनेक दिवस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मवाळ गटाकडे काम करत होती. म्हणजे त्याची संपूर्ण जी कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी मवाळ गटाकडे होती. नंतर 1906 ते 1920 मध्ये हे संपूर्ण जबाबदारी जी आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जहाल गटाकडे ही जबाबदारी आली आणि त्यानंतर मात्र 1920 ते 1947 पर्यंत ही संपूर्ण जबाबदारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी याची धुरा सांभाळलेली आहे. कार्यक्रमास माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, सुशीलाताई आबुटे, सुदीप चाकोते यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.